हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। योऽन्त प्रविशा मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्याच्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम। हृदय आपुले चौपालुनिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची। आत्मरूपे गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। वदी नमितो पद्मनाभाची नारायण माझा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम। सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल। हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत चिंतना करता गायलेला अभंग ज्यांनी या संप्रदायाला भागवत रूपी खांब द्यावा असे संत शिरोमणी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चार चरणातील हरीच्या प्राप्तीचा ईश्वराच्या देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा अलौकिक स्वरूपाचा अभंग आहे विठ्ठल। अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे। अभंगाद्वारे नाथ महाराज असं म्हणतात, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय। पाय धरावे संतांचे उपाय हरी प्राप्तीचे। हरी प्राप्तीचा उपाय आहे संतांचे पाय धरावे। त्याने काय होईल फलश्रुती सांगितली। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। संतांना सद्गुरूंना शरण गेल्यानंतर हरीच्या प्राप्तीची जी साधनं आहेत ती साधनं साधतील
आणि मोठा सर्वात फायदा तो म्हणजे तुटती भवाची बंधने। ईश्वराच्या प्राप्तीच्या, हरीच्या प्राप्तीच्या आड येणारी जी काही भवाची बंधन आहे ती बंधन काय होती? तुटती। पुढे अश्वनाथ महाराज म्हणतात, संतावीन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही। असं मी म्हणत नाही, नाथांनी त्याच्याकरता मजबूत असा सिद्धांत मांडला, पुरावा दिला, प्रमाण दिलं। हे माझं मत नाही, हे वेद शास्त्रात ऐशी वेद देती ग्वाही। संताविण प्राप्ती नाही, देवाची हरीची प्राप्ती ही संतांशिवाय सद्गुरूंशिवाय होत नाही, एवढ्या करता हे वेदाचं प्रमाण आहे। आणि मग ते संत करतात तरी काय? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, करीती मनोरथ पूर्ण। कोण? संत एका जनार्दनी, एका एकनाथ महाराज जनार्दन सद्गुरु काय करतात? पूर्ण करते मनोरथ। येणे साधती साधने तुटते भवाची बंधने। हा झाला अभंगाचा सरळार्थ। विठ्ठला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। श्री क्षेत्र जाधववाडी प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत असणारी भूमी आणि या गावातील जाधव परिवार, भावकी कुटुंब, या परिवाराची कुलदैवता, या कुलदैवतेचा नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सत्यनारायणाची महापूजेच्या निमित्ताने आजच्या या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन आहे। तसं आजचं कीर्तन हे आदरणीय गुरुवर्य जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं होणार होतं, पण काही कारणास्तव सेवके करावे सांगितले काम ही त्यांची आज्ञा झाली। आणि एकंदरीत सकाळपासून आज असं वाटतंय काय माझ्याकडे सोपवलं असतं काय। कारण सकाळी बाप्पांनी त्याशिवाय सांगितलं जाधववाडीचं सगळं सकाळपासून तुलाच बघायचं आहे, संध्याकाळचं आज सांगितलं, पण सकाळपासून म्हटलं तुझ्याकडे सगळं बघायचं आहे ते तुला। असू दे, आता सद्गुरूंची आज्ञा आहे। एकंदरीत या कुटुंबातल्या आपल्या या कुंडली विभागाचे पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे अध्यक्ष आपले मोतीराम महाराज जाधव यांची जी कुलदेवता आहे आणि ही एवढी सगळी टाळकरी मंडळी, बऱ्याच ठिकाणी टाळकरी मिळत नाहीत, पण कुंडली विभागामध्ये टाळकऱ्यांची तशी काही कमतरता नाही। काय विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला 14 होते, इथं 19 आहेत। हे सगळे जाधव महाराजांची पडकील फेडायला आलेली आहेत। विठ्ठला विठ्ठला विशेषत्वाने उपस्थिती लाभली हरिभक्तपरायण आदरणीय, ज्यांचं फार मोठं या ठिकाणी मी नेहमी म्हणतो की ज्यांचं वाचेवरती प्रभुत्व आहे असे भाषा प्रभू हरिभक्तपरायण आदरणीय बबन महाराज वांजळे आज कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत, हे माझे सौभाग्य आहे। विठ्ठला या कुंडली विभागातील सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय हे अभंग आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा अभंग संतपर प्रकरणातील आहे। आणि आजचं कार्यक्रमाचं आयोजन हे देवाच्या संबंधाने आहे, तर देवपर प्रकरणातील अभंग असायला पाहिजे। पण याचं नेमकं समीकरण काय? देव आहेच, पण देव आज प्राण प्रतिष्ठा झाली याचा अर्थ देव मिळवायचा आहे, देव प्राप्त करायचा आहे। मग या देवाच्या प्राप्तीचं साधन आजच्या अभंगात आहे। विठ्ठला परिवार फार थोडासा आहे आजचा, हे जाधव परिवार फार थोडंसच आहे। त्याने असा विचार केला असं, चला आपल्या सकाळी प्राण प्रतिष्ठा होम हवन झालं, सत्यनारायणाची पूजा झाली, संपला कार्यक्रम। पण नाही, त्या देवाबरोबर कुठेतरी संत सुद्धा यायला पाहिजे आणि या साधू संतांची विचार प्रणाली हे कीर्तन तरी कुठे घडायला पाहिजे। हे संस्कार या परिवारावरती आहेत, म्हणून एवढ्या करता हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय। विठ्ठला म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून एक साधू संत मंडळी येतील, त्यांची सेवा होईल, अन्नदान होईल, या उद्देशाने आजच्या कीर्तनाचं आयोजन आहे। एकंदरीत आजच्या अभंगामध्ये देवाची प्राप्तीची साधन सांगितली आणि आज कुलदेवता ही सुद्धा देवता आहे। कुलदेवता ही कुलाचार ज्या कुटुंबाचा उत्तम आहे त्या कुलाचारामध्ये उत्तम प्रकारची संतती, उत्तम प्रकारची संपत्ती ही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, पण त्या कुलाचा कुलाचार व्यवस्थित असावा। आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध ताप शमनार्थ आणि धर्म अर्थ काम मोक्ष फळ प्राप्ती अर्थ कुलदेवता पूजन महंकरिषी। कुलदेवतेच्या पूजन करण्यामागचं एकमेव कारण असेल
तर आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापाचं शमन व्हावं आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचं प्राप्ती व्हावी एवढ्या करता कुलदेवतेचा कुलाचार हा कुटुंबामध्ये असावा. आपली कुलदेवता किती आहेत, आपलं गोत्र काय, आपली कुळी काय, आपला वंश काय, काहीकांना माहिती सुद्धा नसते. आपला वंश काय, आपला गोत्र काय, आपली कुळी काय. बऱ्याच वेळा आता बापांच्या संबंधात येताना असे बरेचशी कुटुंब पाहायला मिळतात. त्यांना एकदा दाखवलं का ते म्हणतात आमचं असं आहे काय, आम्ही अजून असंच करत होतो. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच देवांची हीच भानगड आहे का, बऱ्याच देवांना 2 पायाचं आणि 4 पायाचं लागतात. पण बाप्पांनी आतापर्यंत जेवढे जेवढे देव बसवले, बाप्पांनी सांगितलं तुम्ही देवाला जर देणार असाल तर आम्ही तुमच्या देवाकडनं यायचो. कारण देव हा देव आहे, त्याला या गोष्टीचं काही लागत नाही. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. देवाला कैवारी करा, पण कसं? सावध होनी भजनी लागा, सावध व्हा. आता पहिला सावधान लग्नात म्हटलं जातं आणि इथं कुलदेवता ही खंडोबाई महाराष्ट्राची, हिची भक्ती करताना सुद्धा ज्या अर्थी म्हटले सावध व्हा, त्या अर्थी कुठेतरी पुढं धोका आहे. विठ्ठल विठ्ठल. शेंदरी हेंदरी दैवते अशी कितीतरी देवता आहेत. हे देवांचं करावं तरी काय? एक जण गेला आणि देवाला म्हणतोय देवा, त्या मुंजाजवळ गेला आणि मुंजाला म्हणतोय माझं लग्न होऊ दे. मुंजा म्हणतोय माझंच लग्न झालं असतं तर मी पिंपळाखाली बसलो असतो काय? मी पिंपळाखाली बसलो का, तर माझं लग्न झालं आणि तू लग्न मागायला आला. आपण ज्या देवाकडे जे मागतो त्या देवाला ते पुरवता आलं पाहिजे. म्हणून एवढ्या करता देव 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 आहे. देव या शब्दाची दिव या धातूपासून उत्पत्ती आहे. दिव या शब्दाचा अर्थ असा आहे जो स्वयंप्रकाशित आहे, ज्याला कुणाची आवश्यकता नाही. मी त्या दिवशीला सांगितलं की देवाला हे काही लागत नाही, हे लागत होतं सगळं माणसांना. त्यावेळची परिस्थिती अशी होती, लोकांना खायला भेटायचं नाही. मग देवाच्या नावावर खायला येईल तेवढं खाऊन घ्यायची लोक. आणि अशी गावातली नेमून दिलेली असतात. आता मी आमच्याकडचं सांगतो, जत्रा कुणी करायची ती नेमलेली माणसं असतात. त्यांनी बरोबर जायचं, ते काम करायचं, त्यांनी त्यांचं खायचं आणि यायचं, त्यांचं ठरलेलं असतं ते. पण जे सात्विक असतात त्यांचं मात्र काही घेणं देणं नसतं. ते म्हणतात तुमचं तुम्ही आपलं बघून घ्या. पण देव मात्र काही राहत नाही. मी सुद्धा म्हणतो बरे ते खूर तरी शिजत नाही बोकडाचे, नाही तर लोकांनी ते खूर पण ठेवले नसते. म्हणजे इतका माणूस देवाच्या नावावर खातोय. पण आता बाप्पा एकच सांगतात, तुम्हाला खायचं असेल तर खा बाबा, आता काय करायचं? लोक ऐकत नाही. पण देवाच्या नावाने तरी खाऊ नका. देव देव आहे, त्याला काही लागत नाही. आणि अशा अनेक देवाची निर्मिती त्यावेळेला या भगत लोकांनी करून ठेवले. हो, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो इतकी लोक घाबरतात, इतकी लोक घाबरतात. ते म्हणतात सगळं तुम्हीच करा, आम्हाला काही सांगू नका. देव फार कडक आहे. प्रत्येक देवाच्या ठिकाणी बाजूला काहीतरी बसवलेलं आहे. प्रत्येक देवाच्या बाजूला काहीतरी म्हणा बसवलेलं आहे. ते काय बसवलं? ते म्हणतात पूर्वजांनी बसवलं. कुणी सांगितलं? म्हणलं देव आला होता ते. हो, आणि ते सगळं बरोबर. आता मला इकडचं काय माहिती नाही, पण आमच्याकडे बरंचसं अंगात येणाऱ्याला कळतं आपण काय बोलतो, काय करतो ते. पण त्या अंगातलं गेल्यावर विचारतो देवाने काय सांगितलं, देवाने काय सांगितलं. याला बरोबर माहितीये काय सांगितलंय ते. हा बरोबर बाकीचं बघूनच सांगतो. हा आदल्या दिवशी बोलणार आहे, मग तसं दुसऱ्या दिवशी सांगणार. असू दे, आपलं विषयांतर होईल. एवढ्या करता सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. देवाला कैवारी करा, सावध व्हा. जे अनिष्ट आहे, जे शास्त्राला अमान्य आहे, असं धर्माला अमान्य आहे, असं कर्म करू नका. जाधव परिवाराने सुद्धा तो स्वीकार केला. बाप्पाने दुपारी सांगितलं ते जावं की काही जमणार नाही. सगळ्या परिवाराने लगेच मान्य केलं. त्याची गरज आहे. देव हा शुद्ध आहे.
देवाला बाकी काही लागत नाही. देवाला जर लागत असतं तर देवाने जन्माला कशाला घातली असती? देवाने जन्माला एवढ्या करता घातलं की जगण्याकरता. मग बरा माणसाचा बळी द्यावा बघू, नाही देणार तिथं. मग इथं पशुपक्ष्यांचा का बरं बळी घ्यावा? म्हणून एवढ्या करता हा विचार करा आणि शुद्ध सात्विक विचारांचा अवलंब करा. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध व्हा आणि देवाचं भजन करा. भजन कराल ना तर तो देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आणि एवढं हेच नाथ महाराजांना आजच्या अभंगात सांगायचं आहे की नाथ महाराजांनी सांगितलं देव मिळवायचा आहे, देव प्राप्त करायचा आहे, पण देवाच्या प्राप्तीचे मार्ग सगळे चुकीचे आहेत. जिकडं तिकडं पाव प्रत्येक जण उपाय करतोय, प्रत्येक जण सुखासाठी धडपडतोय. प्रत्येकाचा उपाय कशासाठी चाललेले आहे? सुखासाठी. लहान असो, मोठा असो, ज्येष्ठ असो, कनिष्ठ असो, सगळ्या जणांना विचार तुम्ही सगळं करताय ते कशासाठी? मज लागी दुःख व्हावे अशी कोणी ना भावी जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला सुख व्हावं असंच वाटतंय. पण सुखासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो, पण सुख हे भगवंताच्या सान्निध्यात आहे, संतांच्या सान्निध्यात आहे. आणि एवढ्या करता नाथ महाराजांनी बघावं, प्रत्येक जण ईश्वराच्या प्राप्ती करता धावतोय. कोणी जंगलात जातोय, कोणी वनामध्ये जातोय, कोणी हिमालयात जातोय, कोणी तपश्चर्या करतोय, कोण 12 तप करतोय. पण हे सगळं न लगती सायास जावे सुखे येतो घरा. देव सुखाने घरी येईल, कुठे वनांतरात जाण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा नाथांच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर नाथांनी उपाय केला. आता उपाय नाम औषध. मी नेहमी म्हणतो औषध कधी देतात? रोग व्हायच्या आधी का रोग झाल्यावर? कोरोनाची लस कधी आली? कोरोना यायच्या आधी का कोरोना आल्यानंतर? कोरोना आल्यानंतर लसीचे शोध सगळी चालू झाले. आधी लोकांना काही पडलं नव्हतं त्याचं. मी एवढ्या करताय म्हणतोय की आजच्या अभंगामध्ये उपाय औषध सांगितलंय, याचा अर्थ काहीतरी रोग झालेला आहे आणि समाजाला फार मोठा रोग झालेला आहे. तो म्हणजे प्रत्येक जण देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतोय, पण देव काही मिळत नाही. देव मिळवण्याची वस्तू नाही, देव अनुभवण्याची वस्तू आहे. विठ्ठला. पण एवढ्या करता नाथांनी पाहिलं प्रत्येक जण देव मिळावा, देव मिळावा, देव मिळावा म्हणून प्रयत्न करतोय, पण हाच रोग झालाय का देव मिळत नाही. आणि मग नाथांकडे काही मंडळी आली आणि म्हटलं महाराज आता तुम्हीच सांगा देव कशाने मिळेल म्हणून. अहो तुमचं म्हटलं मार्ग चुकतोय. तुम्ही देव पाहिजे पण तुम्ही वेगळ्या मार्गाने जाता. तुम्हाला साखर पाहिजे, तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात गेलात तर तुम्हाला साखर मिळणार नाही. आणि किराणाच्या दुकानात गेल्यानंतर म्हणलं 1 किलो चुका देतो, तो काही देणार नाही. जे जिथं आहे तिथंच गेलं पाहिजे. आता सुतारवाडी आपल्या जाधववाडीला जर यायचं असेल तर आम्ही पालीचा रस्ता धरून तसा खोपोलीकडे गेलो असतो तर कधी पोहोचलो असतो? इथं मार्ग चुकला, साध्याची प्राप्ती होणार नाही. साध्याच्या प्राप्ती करता योग्य प्रकारचं साधन नाम उपाय असला पाहिजे, मार्ग असला पाहिजे. नाथ महाराजांनी तोच उपाय, तोच औषध, तोच मार्ग सांगावा. अभंगाचं पहिलं चरण.
प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीशी. आता हरी हा जगतपित्याचा पुत्र आहे, श्रीहरी. हरी हा एकटा नाही, त्याला श्री आहे. श्री नाम लक्ष्मी, नाम माया. हा श्री हरी आहे. श्रीनाम माया आहे. तो मायेशिवाय हरी पूर्ण होत नाही. म्हणून हरीच्या प्राप्तीकडे जायचं असेल तर माया ही प्रथम येते. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे आणि तिने माया अनेक नका पडू ते आहे थोरे. म्हणजे ज्या हरीची प्राप्ती करायची आहे त्या प्राप्तीकडे जाण्या अगोदर माया आड येते. या मायेचं बंधन तोडायचं असेल तर त्याच जप करायचं. कुणाचं? ज्याला मिळवायचं आहे त्याच. विठ्ठला विठ्ठला. त्या हरीची प्राप्ती करायची आहे. हरी हरती दोषाहा. जो दोषाचं हरण करतो तो हरी. अशा या हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितलं, देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला. तो उपाय म्हणजे धरावे संतांचे ते पाय. म्हणून आज कुलदेवता हा देव आहे, त्याच्या प्राप्ती करता धरावे संतांचे ते पाय. या संतांचे पाय धरावे. माझा तुम्ही विचार करा, धरावे संतांचे ते पाय याचा जर शब्दशः अर्थ घेतला तर पाय धरल्याने काय हरीची प्राप्ती होणार? म्हटलं महाराज तुम्ही कीर्तन सांगितलं खरं, पण आतापर्यंत आम्ही किती महाराजांचे पाय धरले असतील. महाराज गावात यायची खोटी का? धरलेच त्यांचे पाय. पाय एवढे धरले पण अजून काय हरी आम्हाला काय भेटला नाही. त्या हरीची काही प्राप्ती झाली नाही. तसं होणार नाही. लक्षणार्थाने विचार करावा. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळोनी जाय. संतांच्या चरणाचं रजकण ती धूळ जरी मात्याला लागली तरी वासनेचे बीज जळोनी जाय. मग जाईल का? संत चरण रज नाही, संत आचरण रज. संतांचं जसं आचरण आहे ना, ते आचरण आपल्या जीवनात उतरलं तर हरीची प्राप्ती होईल. संतांचे पाय धरावे म्हणजे काय करावं? संत जीवनात जसे वागले ना तसे आपल्याला वागता आलं पाहिजे. कारण जगामध्ये संत एकमेव असं आहेत का जे आपल्या हिताचा विचार करणार आहेत. तिची माझे हित करीती हा गोपाळ कृपा करे. या जगामध्ये संत असे आहेत की जे आपल्या हिताचा विचार करणार आहेत. म्हणून त्यांचे पाय धरा म्हणजे नेमकं काय करा? ते जसे वागले, ते जसे राहिले तसे आपल्याला वागलं पाहिजे. पण कधी कधी नुसतं तुकाराम महाराजांसारखं राहून आताच्या कलियुगात काही चालणार? लोक काही ठेवायचे नाही. तुकाराम महाराजांच्या घरी एवढं सगळं नेलं होतं तरी दुष्काळ पडला. सगळ्यांना दान केलं, काहीच राहिलं नाही. एक फक्त पत्नीची मागच्या दारामध्ये जी काही साडी वाळत टाकली होती ती राहिली होती सफेद कलरची. एक जण आला, त्याला कळलं की तुकाराम महाराजांनी सगळं वाटतायत देतायत. तो आला आणि तो म्हटलं महाराज मला काहीच मिळालं नाही. तुला काय पाहिजे? म्हटलं माझं धोतर फाटलं, तेवढं धोतर नाही. म्हटलं धोतर नाही पण पांढऱ्या रंगाची साडी आहे. म्हटले ती मागच्या दारात वाळती, ती घेऊन जा. म्हणजे एवढं सुद्धा तुकाराम महाराजांनी ठेवलं नाही. एवढा मोठा त्याग तुकोबारांकडे होता. मग तेवढा का होईना पण आपला सुद्धा त्याग असला पाहिजे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्याहा. शास्त्र असं म्हणतं हात कशाने पवित्र होत असतील तर ते दान पुण्यानं होतात. आणि म्हणून एवढ्या करता दान पुण्य हे घडलं पाहिजे. म्हणून एवढ्या करता आज सुद्धा संतांच्या मार्गाचं अनुक्रमण हे आजचं अन्नदान होणार आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान होणार आहे. हरे प्राप्तीशी धरावे संतांचे ते विठाला विठाला. म्हणून दान धर्म कराळे आपल्याकडे आता फार मोठं या संस्थेला दान करणारे आपले रेवाळे महाराज आहेत. केवढा मोठा त्याग त्यांचा आहे. म्हणजे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी. आपले सुरेश महाराज मोरे असतील येरळची, ही मोठी मोठी दानशूर मंडळी आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचा फार मोठा असा वाटा असतो. हे एवढ्या करता कशा करताय तर आपलं असणार कुठेतरी सत्कारणी लागलं पाहिजे. पण काय काय जवळ एवढा आहे पण बाज सोडायला मागत नाही. ते पावती लिहायला गेलो एकाकडे म्हणलं देणगी द्यायचे मंदिराला, तर म्हणलं देतो विठ्ठला विठ्ठला. देणगी द्यायचे म्हटलं द्या. म्हटलं काय झालं? म्हटलं चेक देतो. कितीचा? म्हटलं तुम्ही सांगा आकडा किती सांगताय तेवढा. म्हटलं बघा. म्हटलं नाही तुम्ही आकडा सांगा. म्हटलं द्या 50,000 रुपये. 50,000चा चेक लिहून दिला आणि म्हटलं पण माझं नाव कुठे येता कामा नाही. म्हणून नाही लावणार. नाही म्हटलं अजिबात कुठं नाव येता कामा नाही. ठीक आहे. 50,000चा चेक दिला. चेक हातात घेतला आणि बघितलं खाली सहीच नाही. ते म्हटलं गाव सही नाही. ते म्हटलं मी आधीच सांगितलं होतं ना माझं नाव कुठे येता कामा नाही. आता तिथं जर
नाव टाकलं नाही तर त्या 50,000चा काय उपयोग होणार. हस्तम पवित्र मेदी दान पुण्य, हात पवित्र होतील ते दानाने होतील, पुण्यवान होतील. पण एवढ्या करता ही संतांची शिकवण आहे. पण दान जीवनामध्ये घडलं पाहिजे, ईश्वराचं चिंतन घडलं पाहिजे, कथा कीर्तन घडली पाहिजेत. पण सध्याच्या जगात आपण वास्तवात जर विचार केला तर संतांना जेवढं दुःख आहे अजून कुणाला मिळणार नाही. विठाला विठाला फार दुःख आहे ते संतांना आहे. ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत सगळ्यांना पहा, जास्त दुःख झाले ते संतांना झालेले आहेत. बाकी निंदकाला फार कष्ट झाले नाहीत. पण शेवटी मात्र निंदक हा संतांच्या जनाजवळ आल्याशिवाय राहिलेला नाही. बराच वेळा आपण अनुभवतो. विठ्ठला विठ्ठला प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरणे म्हणजे संतांचं आचरण करणे. पण ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत फार कष्ट सोसावे लागले ते साधू संतांना. विठ्ठल विठ्ठल आता मला असं वाटतं 12 महिने पावसाळा राहील वाटतं. कायम हात छत्री घेऊनच फिरायला पाहिजे, त्याशिवाय काही पर्याय नाही. कसं एवढं जग बिघडलंय. जुनी माणसं म्हणतात आमच्या काळात का असं नव्हतं हो, आमच्या काळात का असा पाऊस एकदा गेला का तो गेला, तो डायरेक्ट जूनला दिसायचा. आता सारखा पडतोय, इकडं पडतोय तर कधी तिकडं पडतोय. काल पेंडला कीर्तन होतं पण अजिबात काय पाऊस पडला नाही. प्रशांत महाराजचा फोन आला, म्हटलं इकडं खूप पाऊस पडतोय. तिकडं पेंडला अजिबात नव्हता, पण मी निघून आल्यावरती परत पाऊस पुन्हा पडला तिकडं. आता वाटलं इकडे कीर्तन होई परत नाही येत वाटतं, पण त्याला कीर्तनाचा आनंद घ्यायचा असेल म्हणून तो आला. विठ्ठला लोक म्हणतात काय करावं आता, माणसं बिघडली म्हणून पाऊस बिघडला. तो पाऊस मी नेहमी उदाहरण देत असतो. पाऊस का पडतो, कसा पडतो ऐका. एकदा सहज गंगा मातेला प्रश्न विचारला, गंगा माते तुझ्यामध्ये लोक जे पाप क्षालना करता येतात ते पाप क्षालन केलं, तू पापाचं करते काय. गंगा माता म्हटली ते मी सगळं समुद्रा वाटे प्रवाहाच्या वाटे समुद्राला पाठवते. समुद्र माते जाऊन देवाला विचारलं, समुद्र देवा त्या पाण्याचं तू पापाचं करता काय. समुद्रदेव म्हणाले मी ते बाष्पीभवनाच्या वाटे ढगांपर्यंत पाठवतो. आणि ढगांना विचारलं, ढग देवता तुम्ही या पापांचं करता काय. ढग म्हणाले जेवढं ज्याचं जसं जसं पाप येईल ना ते तसं तसं त्याच्या घरावर नेऊन परत टाकायचं काम मी ढग म्हणून करतो. आता हे सगळं पडताय ते ज्याचं जसं असेल तसं पाप आहे हो. म्हणून एवढ्या करता कालचक्र बिघडलेलं आहे. कुठे कधी कधी पाऊस येईल सांगता येणार नाही. इतका वादळ होतोय, पाऊस होतोय. आता मध्ये तो चक्रीवादळ झाला, केवढा मोठा भयंकर चक्रीवादळ. जुनी माणसं म्हणतात आमच्या आयुष्यात असा कधी बघितला नाही, आमच्या आजोबांनी कधी असा बघितला नाही. आता एवढंच नाही, ह्याच्या पुढे अजून कशी येणार आहेत. आता ही जुनी माणसं सुटली पण पुढची पिढी सगळी आज सापडलेली आहे. अजून भयंकर चक्रीवादळ काय आणि काय काय अजून येईल हे सांगता येणार नाही. फक्त 5,000 वर्षे काय अजून कलियुगाची झालेली आहेत. अजून 4,32,051 वर्ष कलियुगाचं आहेत. अजून किती वर्ष जायची आहेत एवढीच फक्त गेलेली आहेत. अजून पुढे काय होईल ऐका कलीचे
महिमान विठ्ठल विठ्ठल कुठं होतो आपण? पावसाच्या अगोदर कुठं होतो? कुठं तरी. संतांशिवाय पर्याय नाही. संत काय करतात तर हरीच्या प्राप्तीचा उपाय हे संत आहेत. मग संतांचे पाय धरल्याने हरी मिळेल का? अजिबात नाही. तर संतांच्या संगतीत राहिल्याने, संतांना शरण गेल्याने हरीच्या प्राप्तीची साधनं मिळतात. अभंगाचं दुसरं चरण. साधने तुटती भवाची बंधने. फलश्रुती काय? संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर, संतांना शरण गेल्यानंतर धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्तीशी उपाय. हरीच्या प्राप्ती करता संतांचे पाय धरा पहिला उपाय आहे. पण त्याची फलश्रुती सांगितली. काय होईल? तर येणे साधती साधने. हरीच्या प्राप्तीची जी साधन आहे, हरी हा साध्य आहे, देव हा साध्य आहे. त्या साध्याच्या प्राप्तीची जी साधन आहेत ती साधनं माझ्या साधू संतांजवळ आहे. ती साधनं इतरत्र तुम्हाला कुठे मिळणार नाहीत. आपल्याला जर पालीला जायचं असेल, आपल्याला जर कोलाडला जायचं असेल तर पाली आमचं आलं. इथून जर तुम्हाला कोलाडला जायचं असेल तर वाहन हे त्याचं काय आहे? साधन आहे. कोलाडला जाणं हे साध्य आहे आणि वाहन हे त्याचं काय आहे? साध्य आहे. आता वाहनाशिवाय कोण कुठे जात नाही. पूर्वी पायी प्रवास असायचा, पण वाहन हे त्याचं साध्य आहे, साधन आहे. मग साधनाने साध्याची प्राप्ती होते. तसं ईश्वराची साध्य हे ईश्वर साध्य आहे. त्या साध्याची प्राप्ती करायची असेल तर साधनाची गरज आहे. आणि ते साधन जर कुणाकडे असेल तर ते माझ्या देवाकडे आहे, संतांकडे आहे. म्हणून त्या संतांना शरण जा. त्यांच्या संगतीमध्ये राहिल्याने काय होईल? ईश्वराच्या प्राप्तीची साधनं सापडतील. संत काय आहेत? आरशासारखे आहेत. सद्गुरू काय आहेत? आरशासारखे आहेत. अहो म्हटलं, आजोबांनी काय केलं? चष्मा काढला असा आणि डोक्याला लावला वरती, आणि आजोबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चष्मा शोधतायत. चष्मा गेला कुठं? चष्मा गेला कुठं? चष्मा गेला कुठं? चष्मा आहे कुठं? आणि आजीबाईने अशी नथ काढली आणि त्याची मंगळसूत्रात अडकवली. आजीबाई सकाळपासून शोधते, नथ भेटत नाही, नथ भेटत नाही. गेली कुठं? गेली कुठं? आता नथी गेल्याच त्या. गेली कुठं? मग गेलीच ती. फक्त आता कार्यक्रमात कुठं कुठं दिसतात थोड्या थोड्या, पण त्या गेल्या. ती नथ कुठे म्हणून शोधताय. मी केवढ्या करता एवढ्या करता सांगतोय का? नथ सापडत नाही, चष्मा सापडत नाही. चष्मा सुद्धा स्वतः जवळ आहे आणि नथ कुठं आहे? स्वतः जवळच आहे. हे सगळं स्वतः जवळ आहे. पण ज्या वेळेला आरशा समोर आल्यानंतर आजोबा म्हणतात, अरे देवा चष्मा कुठं आहे? डोक्यामध्ये. आजीबाईने आरशात बघितलं, म्हणते अरे नथ तर माझ्यात मंगळसूत्राला अडकवले आणि मी सारखी सकाळपासून शोधते. दाखवलं कुणी? आरशाने काय वेगळं आणून कुठनं ठेवलं नाही. जे आपलं होतं तेच दाखवलं. सद्गुरु संत हेच करतात. बाहेरनं कुठनं हरी आणत नाही, बाहेरनं कुठनं देव आणत नाही. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, का भ्रांतासे कामू विषयावरी सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आयाशी. सर्वांच्या हृदयामध्ये सर्वा घटी राम देहा देई. हे सर्वांच्या हृदयात असणाराच देव सद्गुरु संत काय करतात?
दाखवतात. बाहेरून आणून कुठून देत नाहीत, पण ते सद्गुरू काय करतात, त्याच्या प्राप्तीची साधनं नाम आरसा नाम दर्पण रूपी आपल्या समोर उभे राहतात. आणि मग आपल्याला कळतं मी कोण आहे, ते माझी वस्तू कुठे आहे, मी काय करतोय, हे सगळं सद्गुरूंकडून आपल्याला जाणीव होते. म्हणून एवढ्या करता येणे साधती, ही साधनं त्या साधनेने मिळतात, त्या संतांच्या संगतीने मिळतात. आणि दुसरा फायदा सांगितला, तुटते भवाची बंधन. ईश्वराच्या प्राप्ती आड येणारी बंधनं ही बंधनं माणसाला जाऊन देत नाही. बऱ्याच वेळा सांगतो, काही काही माणसं असतात बघा, एखाद्या वेळी गाई जास्त पळते तर तिला काय करतात, अशी 15-20 फुटाची रशी बांधायची आणि एका झाडाला बांधून ठेवायचं. 20 फुटाच्या आतमध्ये ती गाय चरत असताना तिला असं वाटतं मी मोकळीच आहे, कारण गोठ्यात नाही, माळावर आहे, मी मोकळीच आहे. पण ती 20 फुट अंतरातला गवत खाऊन झालं, आता वाटतं इथलं संपलंय, बाहेर जावं. पण जशी ती जाते तसं ते दोर काय करतं, तिला खेचतं, ते बंधन आहे. तशी अनेक बंधनं जीवाला 6 प्रकारची बंधन शास्त्राने सांगितलेली आहेत. आशेचं बंधन आहे, मायेचं बंधन आहे आणि भवाचं तर फार मोठं बंधन आहे. भवनाम संसार हा भवाचं फार मोठं बंधन आहे. आणि हे बंधन माणसाला देवाच्या प्राप्तीजवळ जाऊन देत नाही. तर म्हटलं कीर्तनाला निघालोय, कुठं कीर्तनाला, म्हटलं येताना तेल संपलाय तेवढा घेऊन या. चाललंय कुठं, कीर्तनाला, तेल संपलंय, तिकड संपलंय, तेवढं येताना घेऊन या. ही बंधन आहेत आणि ही बंधनं हरीच्या प्राप्तीपर्यंत जाऊन देत नाही. कीर्तन जायचा आलो असतो, पण काय सांगू, माझा नातू आहे ना, तो मी नसलो तर रात्री झोपतच नाही. तो इतका त्रास देतो, इतका त्रास देतो घरच्यांना, मी नसलो तर झोपूनच देत नाही. मग आता तू जर उद्या देव जर तू झोपला आणि देवाने तुला सकाळी जर उठवलंच नाही, तर नातू काय झोपल्याशिवाय राहणार आहे, तो झोपणारच आहे. पण अशी आपल्याला इतकी बंधनं पडली त्या संसाराची नाम भवाची. या बंधनात इतका माणूस गुंतला का त्याला ईश्वराच्या प्राप्तीला पाहता येत नाही, त्याची प्राप्ती करता येत नाही. म्हणून तुकोबा नाथ महाराज असं म्हणतात, येणे साधती साधने आणि तुटती भवाची. ही बंधनं तुटली पाहिजेत. बऱ्याच जणांच्या बंधनाने काय गडबड होते ते ऐका. विठ्ठला विठ्ठला थोडक्यात दृष्टांत मी तुमच्या समोर ठेवतो. मुंबईची काही फार हुशार मंडळी, काही तरुण युवक मंडळी, एक 7-8 जण एका गावामध्ये 31st पार्टी करायला आली. आता झाला 31, पण तो नशीब गुरुवारीच आला होता. नेमका गेल्या गुरुवारी 31 होता. बऱ्याच जणांनी बुधवारीच साजरा केला. आणि ते बघा, ते तसंच करतात. आपला येणारी चतुर्थी आपण चतुर्थीलाच करणार, एकादशीलाच करणार. पण गटारे अमावस्या जर गुरुवारी आली तर लोक बुधवारीच करून घेतात. म्हणजे तिथं ती दिवस पाळला जात नाही. म्हणजे याचा अर्थ आहे ते शास्त्राला आणि धर्माला अनुसरून हे त्यांच्या मनाचं काम आहे, ते कधी पण उरकून येणार. पण आपण जे शास्त्राप्रमाणे एकादशीलाच करणार, द्वादशीचं पारणं हे द्वादशीलाच सोडणार. रामनवमी कुणी अष्टमीला केले का, ती रामनवमीलाच होणार. ती रामनवमी म्हटलं गुरुवारी आले म्हणून ती काही आधी घेऊन चालेल का, नाही चालणार. जे आहे त्या दिवशी साजरं केलं पाहिजे. ज्या ती तुम्हाला ते साजरं त्या दिवशी करता येत नाही, त्या तिथे धर्माला अनुसरून नाही, हे सिद्ध होतं. अशी काही नवयुवक मंडळी पार्टी करण्याकरता ग्रामीण भागात आली. आणि आपलं हे रॅफ्टिंगचं आहे की नाही, असं अशी ती मोठी नदी होती. ते गावात आल्यानंतर त्यांनी असा विचार केला, म्हटलं आपण काय करूया, हे गावात न करता गावाच्या बाहेर पलीकडे, नदीच्या पलीकडे जाऊ आणि जंगलात जाऊन मस्तपैकी पार्टी करू. म्हटलं ठीक आहे. तरी सगळं काय असेल ते त्यांचं बरोबर आणलं होतं. ते नदीच्या किनाऱ्यावरती गेले. किनाऱ्यावर गेल्यानंतर बघितलं काय, तिथे नावाडी होता, नौका होती. त्यांनी त्या नौकेमध्ये पूर्वी असे ब्रिज वगैरे नव्हते. त्या नावाड्याला सांगितलं आम्हाला पलीकडे सोडायचं आहे. ते म्हणलं चला ना, माझं काय कामच आहे, मला सोडायचं काम. त्या नौकेमध्ये ते 7-8 जण बसले. नौका पलीकडे गेली. नौका पलीकडे गेल्यानंतर ते म्हटले आम्ही येईपर्यंत थांबा. तो म्हटलं माझं ह्याच बाजूला इकडे घर आहे, मी इकडेच असतो, पण तुम्ही लवकरात लवकर या. साधारण ते सायंकाळच्या 6च्या सुमारास त्यांनी सोडले. हे 6 वाजता जे गेले ते जवळजवळ 12-12:30 त्यांना सगळं उरकायला वाजले. जसा नवीन वर्ष आला तसे त्यांनी फटाके वगैरे फोडले. इतकं दुःख आहे की नवीन वर्षाची सुरुवात लोक दुःखात करतात आणि व्यसनात करतात. पण माझ्या गुढीपाडव्याची सुरुवात ही आनंदाने आणि कडुलिंबाचा कडू फळा खाऊन होते. सुरुवात ज्याची कडूनी आहे त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. इथं सुरुवात गोडणी करतात पण शेवट मात्र कडू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष साजरा करावा. पण आता काय समय अशी साधर आपलं नवीन वर्ष तर नवीन वर्ष, पण बरं आहे अजून नवीन वर्ष काय लागलेलं नाही. म्हणून 2020 जो कोरोनात गेला तो अजून काही दणका सोडत नाही. पाऊस सुद्धा अजून पडतोय. ज्या दिवशी गुढीपाडवा होईल आणि त्यावेळी नवीन वर्षाला शके 1943 प्रारंभ होईल, त्यावेळेपासून असं वाटतंय चांगले दिवस येतील. कारण कोरोना आला तो मार्च पासूनच पुढे आला. ज्या वेळेला शके 1942 प्रारंभ झालं त्यावेळेपासून.
म्हणजे 1942 शके प्रारंभ झालं. हे शके 1942 काहीतरी वाईट असावं. वर्षाचं वर्षफळ जे सांगितलं तर पंचांगामध्ये ते सुद्धा असं वाईटच होतं या शके 1942चं. पण 43चं पुढे चांगलंच आहे आणि चांगलं आपल्याला अनुभवायला मिळेल. विठाला त्यांनी ते 12 वाजता सगळं काय उरकलं. पण या नावाड्याने त्यांची 8 वाजेपर्यंत वाट बघितली आणि तो काय आले नाहीत म्हणून त्यांनी काय केली, ती नौकाचा दोर असा त्या झाडाला बांधला. नौका तीरा त्या नदीमध्ये अशी उभी आहे, दोर झाडाला बांधला, तो आपल्या घरी निघून गेला. हे 12:30-1 वाजता तिकडून आल्यानंतर तर गावात जायचं आपल्याला मुक्कामाला. पण बघतात तर काय नौका आहे पण नावाडी नाही. मग आता काय करावं? ते म्हणलं नावाडी नाही नौका आहे पण आता जायचं कसं, कुणाला यातलं माहितीये? त्यातला एक जण म्हणला मी पुस्तकात वाचलंय थोडस नौका कशी हलवायची, ते ओलवा कसा हलवायचा तो म्हणला बस एवढं असलं तरी बाद झालं, चला बसा म्हटले. सगळेजण नौकेमध्ये बसले. ते ओलवा हातामध्ये घेतला आणि तो हलवायला सुरुवात केली. साधारण 1 वाजता त्याची सुरुवात केली. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले तरी काही नदीचा पहिलं तीर आला नाही. तो एक जण म्हणतो तू आम्हाला समुद्राकडे आणलंच वाटतं, समुद्र सरळ दिशेने आलंच वाटतं. दुसरा म्हणतोय नाही मला असं वाटतं नदीच्या उगमाकडे आणलं वाटतं याने आपल्याला. कसा तरी उलटा ओळा हलवला असेल आणि कुठं तरी आपण दिशा चुकलेलो आहोत. कुठं आलो काय आलो, समुद्रात आलो असेल तर कसा काय आपल्याला दिशा कळणार, कुठं जायचं, सगळी टेन्शन मध्ये होती. आता ती मध्य धुंद अवस्थेतच होती. आता काय करावं? पण ज्या वेळेला बरोबर 6 वाजता अरुणोदय झाला आणि मंद असा सूर्याचा प्रकाश या पृथ्वीवरती पडल्याबरोबर त्याच्यातला एक जण मागचा जोरात हसायला लागला. म्हणलं काय असतो रे? अरे म्हटलं अजून 4 तास जरी तुम्ही हलवला तरी नौका काय पलीकडे जाणार नाही. म्हटलं का जाणार नाही? म्हटलं मागचा दोर काय आपण सोडला नाही. विठाला आता दोर जर सोडला नाही तर अजून किती तास ती नौका आलो तर पुढे जाईल. हे बंधन आहेत आणि अशा बंधनात आपण बांधलेलो आहोत आणि आपण प्रयत्न करतोय देवाची प्राप्ती होईल, देवाची प्राप्ती होईल. मरायला आला तरी देवाची निजी गाठभेट काय झाली, कारण बंधनात बांधलेलं आहे. म्हणून पहिलं काय केलं पाहिजे? बंधन तोडलं पाहिजे. मग बंधन दिसतात का? नाही दिसत. का दिसत नाही? अज्ञान रूपी अंधकार आहे म्हणून. अज्ञान रूपी अंधकार आहे म्हणून ते बंध दिसत नाही. पण ज्या दिवशी गुरु वचनी फुटली पहाट, गुरु वचनाने ज्या दिवशी पहाट होते ना त्या दिवशी त्या पहाटेच्या अरुणोदयाच्या प्रकाशात आपल्याला ते बंधन पहिलं दिसतं. मी का पुढे जात नाही? तर हे माझं बंधन आहे म्हणून जात नाही. हे बंधन आहे हे दाखवण्याचं काम हे सद्गुरु नाम संत करतात. म्हणून तेने तुटती बंधने, भवाची तुटती भवाची बंधने. कशाने? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्याने काय होतं तर भवाची बंधनं तुटली जातात. मग म्हटलं का हो हे तुम्ही तुमच्या मताचं सांगता का? याला आधार काय, याला पुरावा काय? कारण सध्या लोक पुराव्याशिवाय काही बोलत. ते म्हटलं काय सांगितलं, याला आधार द्या, पहिला पुरावा द्या तर आम्ही मान्य करू. मग याला पुरावा आणि आधार त्यावेळेला नाथांना सुद्धा 500 वर्षापूर्वी माहिती होतं लोक पुरावा मागतील, लोक आधार मागतील. सहज लोकांना सांगितलं लोक विश्वास ठेवणार आहेत. त्यावेळेला त्यांना माहिती होतं ज्या अर्थी पुरावा दिलाय त्या अर्थी. म्हणून नाथाने सांगितलं हे माझं मत नाही असं वेद आणि शास्त्र सांगतात. अभंगाचं 3रं चरण. संत विना प्राप्ती नाही,
संतावीन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही। ही ग्वाही, याचा आधार, याचं प्रमाण, याचा संदर्भ जर कोण देत असेल तर प्रत्यक्ष वेद देत आहेत। आणि वेद हे अमर्याद आहेत। आतापर्यंत भाषाकार किंबहुना साहित्यिक लोक एखाद्या ग्रंथाचं, एखाद्या साहित्याचं वय ठरवतात की गीतेतली असणारी भाष्य रचना याच्यावरून ते गीतेचं वय किती असेल, ज्ञानेश्वरीची भाष्य रचना त्याच्यावरून त्या ज्ञानेश्वरीचं वय किती असेल हे त्या भाषेच्या आधारावर, त्या वाक्याच्या आधारावरती त्याचं वय काढलं जातं। पण आतापर्यंत कोणत्याही साहित्यिकाने, कोणत्याही संशोधकाने अजूनपर्यंत वेदाचं वय सांगितलेलं नाही। कारण वेद अमर्याद आहे, ते कधी निर्माण झालेत हे अजून कुणालाही सांगता आलं नाही। म्हणजे वेद हे अनादि आहेत, वेद अनंत आहेत, ते अपार आहेत, त्याला पार नाही। म्हणून असे अनादि असणारे वेद, हे वेद जर ग्वाही देत असतील तर आता काही टेन्शन नाही। म्हटलं एखाद्याने म्हटलं अपराध केलाय, म्हटलं अपराध केला नाही याला पुरावा काय, तर म्हटलं देशाचे प्रत्यक्ष पंतप्रधान त्याला ग्वाही देत आहेत का याने अपराध केला नाही, प्रत्यक्ष साक्षीदार कोण आहेत? जर पंतप्रधान असतील तर ती ग्वाही किती मान्य धरली जाईल। पण इथं म्हटलं संतांशिवाय प्राप्ती नाही याची ग्वाही जर देणारा कोण असेल तर प्रत्यक्ष वेद आहेत। आता तिथं सगळे वादच संपले। म्हणून एवढ्या करता संतांशिवाय प्राप्ती नाही, म्हणून संत हे जगामध्ये श्रेष्ठ आहेत। म्हणून तुकोबार सुद्धा म्हणतात पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई। कुठं उगाच संतांचे काय नसलं तर उगाच तिथं पडून राहील मी, न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा। देवा तुझी शपथ घेतो, परत तुझ्याकडे काही मागणार नाही। का? अखंड दया तुझी प्रीती, मद दे दयाची संगती, मद मी कमलापती तुझबा नानी कंटाळा। तुला मी देवा त्रास देणार नाही का? तर फक्त मला अशा संतांच्या साधूंच्या सानिध्यात ठेव, म्हणजे तिथं ठेवलं तर तुझा विसर होणार। एखाद्या वेळेस देवाच्या संगतीत राहून देवाचा विसर होईल। मी काय म्हणतो ऐका, देवाच्या संगतीत राहून देवाचा विसर होईल, पण साधूच्या संगतीत राहून कधी देव विसरता येणार नाही। हे साधूच्या आणि संतांच्या संगतीचा फायदा आहे। विठ्ठला विठ्ठला
अशी साधूची आणि संतांची संगतीत जर राहिलो तर देवाची प्राप्ती होते, नाम त्याच्या प्राप्तीची साधनं मिळतात. म्हणून एवढ्या करता काय करा, साधूच्या संगतीत राहा, साधू संतांची संगती करा, त्यांच्या संगतीत. पण एकंदरीत जर पाहता या साधू संतांना मधला पहिला मुद्दा होता की साधू संतांना जेवढा त्रास झाला तेवढे या जगामध्ये कुणालाच झाला नाही. आता सुद्धा जर एखादा बुवा झालाच ना तर काय बोलला का म्हणतो, हा म्हणतो तो आता बुवा झाला असतो माहितीये, हा आम्हाला काय सांगू नको तू, आता बुवा झाला, आम्हाला आता अक्षर शिकवायला आला. असं नाही. आता आमचे जे मित्र आहेत त्याचं तर लग्न झालं, तर नाव मी काही सांगणार नाही. त्याचं लग्न झालं तर त्या लग्नाच्या वेळेला त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की आता लग्न झाल्यावर गोंधळ होईल आणि गोंधळाला भोकड द्यायला लागतो, आपल्या देवाला तो द्यायलाच लागेल. त्यांनी सांगितलं अजिबात जमणार नाही, मी पद्मनाभ शिष्य संप्रदायाचा मार्गस्थ आहे आणि माझ्यावर संस्कार आहेत की अशी हत्या होता कामा नये. ते म्हणलं नाही नाही करावंच लागेल. घरामध्ये आई वडिलांबरोबर भांडणं केली, इतकी भांडणं झाली. फोन केला, म्हटलं महाराज काय करू, इतकी त्रास द्यायला लागलेत घरची लोक. म्हणलं झालं काय, त्यांना म्हणलं लग्न होईपर्यंत जरा शांत ठेवा घरात वातावरण, मग काय ते बघू. त्यांना सांगितलं गोंधळ हा लग्न झाल्यावरचा विषय का नाही, मग काय करा, एकदा लग्न झालं का गोंधळ लावा, डायरेक्ट जेजुरीला जा आणि तिथं त्यांच्याकडनं तिथं गोंधळ घालून घ्या. आणि नाही घातला तरी काय हरकत होत नाही. ते काय म्हणतात, जर गोंधळ नाही घातला तर संसाराचा गोंधळ होतो म्हणून. अजिबात तसं काय होत नाही. गोंधळ होतो गोंधळच होणार आहे. मग तो घातला काय न घातला काय त्याला काय शास्त्रीय आधार काही नाही. ही एक परंपरा प्रचलित रूढी परत गेल्या, तसं ते घडलं. त्यांनी सांगितलं अजिबात मी करणार नाही. त्यांना म्हटलं हो तू कालचा नाही बुवा झाला, तो आम्हाला शिकवतोस काय, पिढ्यानपिढ्या आपली परंपरा चालू झालेली आहे. मोठ्या मुलाच्या लग्नाला आणि धाकट्याच्या लग्नाला गोंधळ घालावाच लागतो आणि मधली सोडून द्यायची म्हणजे अशी एक पद्धत आहे. पण त्यांनी शेवटचा पण ठेवला, काही का होईना. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी तुम्ही गोंधळ ठेवाल ना त्या दिवशी मी घरात ना कुठेतरी पंढरपूरला तरी जाईल, आळंदीला जाईल, नाही तर जेजूरला तरी निघून जाईल. असं कुठेतरी क्रांती करणारी अशी पिढी कुठेतरी निर्माण व्हायला पाहिजे. असो अशा साधू संतांना असे सत्मार्गाला लागला की नाही का त्यांना फार त्रास असतो. पण तरी सुद्धा त्रास असला तरी सुद्धा त्या मार्गाचा चुकता कामा नाही. ते शिपंते चालो जाता न पडे एक तुकाराम महाराजांच्या जीवनातला सिद्धांत आपल्या पुढे मांडतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. जगद्गुरु तुकोबार आहे, म्हणजे ज्यांनी 5वा वेद निर्माण करावे असे तुकोबार आहे. ज्यांनी गाथा निर्माण केला, पण शोकांतिका अशी आहे घरामध्ये 50,000चा टीव्ही आहे पण 50 रुपयाचा गाथा नाही. काही काहींच्या घरामध्ये 50 रुपयाचा गाथा नाही पण टीव्ही आहे 50,000 रुपयाच्या. पण टीव्ही असेल तर मुलं बिघडली जातील, पण 50 रुपयाचा गाथा घरात असेल तर त्यांचा माथा जागेला आल्याशिवाय राहणार नाही. एवढी या गाथेची ताकद आहे. विठ्ठल असे तुकोबार आहे. त्या देहूतल्या एका शेतकऱ्याचं सावकाराकडे काही काम निघालं. त्याने अशी उत्तम प्रकारची पीक केलं होतं, शेती पेरली होती. अगदी काही ती धान्य धरायला आले होते ते पीक. आणि त्याच वेळामध्ये त्याला निरोप आला का काही कारणास्तव त्याला काही दिवस जवळजवळ महिनाभर त्याला कामानिमित्ताने बाहेर गावी जायचं आहे. त्याने विचार केला आता पीक धरायला आलेलं आहे, अगदी धान्य निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीत जर मी इथं गेलो तर माझ्या त्या धान्यावरती पिकावरती लक्ष कोण ठेवी. त्याने विचार केला एखादा मजूरकर ठेवावा, म्हणजे काय होईल तो लक्ष ठेवी. पण त्याने विचार केला की मजूरकर जर ठेवला तर त्याला पगार द्यावा लागेल. तो म्हणला गावात असा कोण रिकाम टेकडा आहे का ज्याला थोडं दिलं खायला प्यायला दिलं तरी तो लक्ष ठेवी. त्याच्या लक्षात आलं की गावामध्ये रिकाम टेकडा एकच आहे, कोण, तुकाराम महाराज. म्हणजे त्यांच्याशिवाय रिकाम टेकडा त्याला एकच काम, सकाळी उठायचं भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोराडा डोंगर, कुठे जायचं भजन करायचं, द्रव्य घरची काही चिंता नाही, टेन्शन नाही, पोरांचं चिंता नाही, काय नाही. तेच असं गावामध्ये काही काम नसलेला माणूस आहे. मग ते तुकाराम महाराजांकडे गेले आणि त्यांना म्हटलं का महाराज, म्हटलं काय तुम्ही रोज इथं या डोंगरावरती येता भजन करता की नाही, इथं येऊन काय होतंय, तुम्ही असं करा उद्यापासून हेच भजन तुम्ही माझ्या शेतावर करा. तिथं मी तुम्हाला झोपडी देतो, तिथं खायची प्यायची तुमची व्यवस्था करतो, तुम्ही करायचं खायचं आणि तिथंच राहायचं. तुकाराम महाराज सुद्धा बरं वाटलं, देवाला आपल्या खायची चिंता वाटली म्हणून देवाने आपल्याला तिकडं पाठवायची व्यवस्था केली. म्हणून त्यांनी मान्य केलं आणि तुकाराम महाराजांना जसं काम मिळालं, तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशीपासून त्या शेतावरती राखणीला बसले. त्यांनी छोटीशी झोपडी बनवली, तिथं खाण्याचे सगळे पदार्थ आणले आणि दुसऱ्या दिवशीपासून तुकाराम महाराज तिथे राहू लागले. राहिल्यानंतर 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, महाराज येत नाही म्हणून घरी चिंता लागली. त्यावेळी त्यांना कोणीतरी सांगितलं जिजाबाईंना की तुकाराम महाराज कामाला राहिले. तिला बरं वाटलं, कधी का होईना कसं का होईना पण कुणीतरी काम दिलं आणि बाबा आपले कसे तरी कामाला लागले.
एवढ्या दिवस सांगून सांगून थकलो, कुठेतरी काम करा 4 पैसे मिळतील, तर ऐकत नाही. पण कसं तरी त्या बाबाचं भलं हो, कुणाचं, ज्याने काम दिलं त्याचं. आता ते भलं व्हायचं होतं म्हणून त्याने कामाला ठेवले होते. पण परिणाम असा झाला, तुकाराम महाराज तिथं ज्या वेळेला भजनाला बसायचे, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण भजन महाराजांनी दुसऱ्या दिवसापासून चालू केलं. आणि त्या भजनाचा आवाज घेऊन काय झाले, आजूबाजूचे सगळे पक्षी गोळा झाले. आणि नुकतंच धान्य तयार होत होतं, त्या पक्ष्यांनी भजनाला येऊन बसावं. आणि जसा महाराजांचा भजन व्हावं, ते पक्षी म्हणायला लागले, आता भजन झालं, आता भोजन पण पाहिजे ना. का नुसतं भजन करायचं निघून जायचं ना. म्हटलं भोजन पण पाहिजे. मग ते म्हणलं आपल्याला भोजन कुठं आहे. म्हणलं हे एवढं पीक दिसतंय हे आपलंच. मग त्या सगळ्या पक्ष्यांनी उठायचं आणि त्या पिकावर जाऊन घसरायचं. पण पहिल्या दिवशी ते सगळे पक्षी घसरले आणि दुसऱ्या दिवशी अख्ख्या भावकीला सांगितलं, म्हणलं तुम्हाला जर जेवणाची सोय पाहिजे असेल ना, तर आमच्या ज्या शेतावर भरपूर पीक आहे तिथं भजन करायचं, तरी उपयोग काय, तिथं ऐकूनच कोण घेत नसेल. अशी परिस्थिती सध्या झाली. मी आमच्याकडचं सांगतो, मला माहिती आहे ना आमच्याकडे अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला काहीच कळत नाही तीच जास्त बोलताना. मग ती जास्त बोलायला लागली का चांगली म्हणतात, इथं काय योग्य वाटत नाही, आपल्या घरीच बसलेलं बरं. विठाला विठाला. या 15-10 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू झाली. ती कुठेतरी खंडित व्हायला पाहिजे, आधार असला पाहिजे. त्यातला एक जाणकार पंच होता, तो म्हणाला, अरे तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊ नका का तुकाराम महाराजांनी भरून द्यावं म्हणून, कमीत कमी त्या महाराजांना तरी विचारा. म्हटलं महाराज आहेत कुठे. म्हटलं ते शेतावरती आहेत, चला म्हटलं बघायला. जशी पंचमंडळी निघाली आणि तो मालक निघाला, तसं तिकडे पंढरीच्या पांडुरंगाला घाम फुटावा. आणि घाम फुटल्यानंतर तो देव विचार करतोय, उद्या जरी सगळी मंडळी शेतात आली आणि पिकाची नासधूस पाहिली तर लोक तुकाराम महाराजांना दोष नाही देणार, दोष देतील देवाला. कारण चिंतन कुणाचं करत होतं, देवाचं करत होतं. म्हणून पंढरीच्या पांडुरंगाने पंढरपुरातलं देव सोडावं आणि तिथून देहू गावामध्ये यावं. आणि ही पंच मंडळी ज्या वेळेला शेतावर पोचावीत त्यावेळेला पाहावं तर सगळं धान्य अगदी पिकाने कणसं एवढी लागली होती, एवढी लागली होती की ती सगळी कणसं अशी खाली वाकली होती. एवढं जड ती कणसं लागली होती. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ती पंचमंडळी म्हणतात, काय रे तू काय म्हणतास, काही ठेवलं नाही. म्हटलं मगाशी होतं तसं, आता झालं, काय झालं ते झालं. म्हटलं लगेच दुसऱ्या दिवशी पंचमंडळी सांगितलं, जेवढं आहे तेवढं कापून घ्या. सगळं कापलं आणि बघितलं तर काय 20 खंडीच्या वरती इतकं झालं की इतकं झालं का ढीकच लागला धान्याचा. आणि मग त्याला सांगितलं, तुझं आहे तेवढे तू घेऊन जा 20 खंडी. आणि म्हटलं तुकाराम महाराज, म्हटलं तुमचे 2 खंडी ते तुम्ही घेऊन जा, पण मग म्हटलं बाकीचं राहिलेचं काय करायचं. तुकाराम महाराज सांगितलं पंचमंडळींना, मला माझे 2 खंडी पण नको, राहिलेले सगळं तुम्ही पंचमंडळी निवाडा केलात म्हणून तुम्ही घेऊन जा. म्हणजे पंचांचा पण काय झाला, कुशामुळे साधूच्या संगतीत आल्यामुळे असे जे तुकोबार आहे त्रास समाजाचा सहन करावा, पण त्यांच्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. अरे त्यांच्या संगतीत राहून जर धान्य मिळत असेल तर त्यांच्या संगतीत राहून देव सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढ्या करता संताविन प्राप्ती नाही, ऐशेन देती बाई. नाथ महाराज म्हणतात ते संत काय करतात. अभंगाचं शेवटचं चरण,
करीती मनोरथ. देवाच्या प्राप्तीचं जे आपलं मनोरथ आहे ते संत पूर्ण करतात. एका एकनाथ महाराज जनार्दन त्यांचे सद्गुरू, माझे सद्गुरू हेच संत आहेत आणि तेच माझे मनोरथ काय करतात, पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, इणे साधती साधने तुटती गुराची. यथामध्ये यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा जो भावार्थ सोडविता आला. किंबहुना तुपसे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जे गुरले पायिक पण. बोलण्या शोकाने कदा अपशब्द गेला असेल तुमच्या उदार अंतकरणे क्षमा करा. जेवढं काही चांगलं आहे गुरुवरी शिवानंद स्वामी चव्हाण बाप्पा, गुरुवरी संप्रदायवरती जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं समजावं चांगले ते माझ्या सद्गुरूंचं आहे. उत्तम प्रकारे या ठिकाणी सर्वांनी साथ केली. हरिभक्त परायण आपले हरिओम महाराज जोरकर उत्तम प्रकारे त्यांनी मृदंग वादन केलेलं आहे. कौशिक बाप्पांच्या कीर्तनात मुंबईत सुद्धा मृदंग वादन केलं. सगळे बघत बसले होते आणि मग त्यांना असं एक रायगडचं कुतूहल वाटतं की असं जे चांगलं घडतंय ते रायगडला घडतंय संप्रदायात म्हणून एक विशेष लक्ष सध्या पद्मनाभ शिष्य संप्रदायाचा अखिल भारतीय
पद्मशिष्य संप्रदायाचं हे रायगड वरती आहे, हे असे आपल्याकडे तयार होत आहेत, याचा त्यांना आनंद आहे, गर्व आहे. त्यांना सुद्धा असा गोष्ट वाटते की आपल्याकडे सुद्धा असे तयार व्हावे, म्हणून त्यांनी तर असा प्रस्ताव टाकलाय का म्हटलं तुमचा जो शिबिर होतो ना तो यंदाच्या वर्ष, गेल्या वर्षी त्यांचं मागणं होतं पण कोरोनामुळे राहिलं की ते तिथं पालघरला भरवावं, म्हणून तुमचा सगळ्यांना यायचा जायचा सगळा खर्च करून माकून साधले ते आपले श्रीहरी मंदिराचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांची इच्छा आहे का अशा प्रकारची मुलं आमच्याकडे पण घडावीत, म्हणून ते 10 दिवसाचे 15 दिवसाचा आम्ही सगळं खर्च करू, पण तुम्ही ती मुलं इकडे घेऊन या आणि आमच्या आणि तुमच्या मुलांमध्ये एकदा मिसळले की त्यांना सुद्धा या सगळ्याची गोडी लागेल. एवढ्या करता हे आपलं सौभाग्य आहे. ही त्रिनेत्र स्वामींची बाप्पांची आपल्यावरती कृपा आहे, शिवानंद स्वामी चव्हाण बाप्पांची कृपा आहे, वाडीकर बाप्पांची कृपा आहे का अशा प्रकारची उत्तम अशी संस्कारित पिढी आपल्या संप्रदायात आपल्या तालुक्यात ही घडत आहे. हे एक आनंदच आहे. विठ्ठला उत्तम प्रकारे महाराजांनी मृदंग वादन केलं. इथे दोन्ही गायनाचार्य तिन्ही सगळेच, आता बरीचशी गायनाचार्य आहे कुठली विभागात का गायनाचार्यांची काही कमी नाही, काय ठिकाणी एक सुद्धा मिळत नाही, मग कुणाला तरी आपलं धरून बांधून उभं करावं लागतं. पण सगळी या ठिकाणी गायनाच्या आदरणीय हरिभक्त परायण सावळे महाराज असतील, आमचे संजय महाराज आहेत, आमचे भगवान महाराज आहेत, सगळीच आदरणीय मंडळी सगळ्यांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. सगळीच आता आमचे चुडामणी स्वामी आमचे वरे महाराज इथं आलेले आहेत, संप्रदायाचे सचिव चिटणीस हरिभक्त परायण अवगणना स्वामी पूर्व आपले तवटे महाराज असतील, सर्व संप्रदाय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि विशेषत्वाने उपस्थिती लाभली. हरिभक्त परायण आदरणीय बबन महाराज वांदळे या या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. एकंदरीत ज्यांच्याकडे हे कीर्तन आहे ते आपले हरिभक्त परायण मोतीराम महाराज जाधववाडी कुडली विभाग संप्रदायाचे अध्यक्ष, फार प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे, निष्ठावान आहे, संप्रदायावरती सद्गुरूवरती फार निष्ठा आहे, निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म अशा प्रकारचा निर्धार ज्यांनी केलेला आहे अशी मंडळी. आणि अगदी त्यांच्या बरोबर नेहमी दिसणारे आपले रमेश महाराज जाधव, ते सुद्धा एक हसरं व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्यावरती कधी दुःख नाही, चेहऱ्यावर कधी टेन्शन नाही, पण दुसऱ्याला मात्र हसवल्याशिवाय किती दुःख असू द्या ते हसून ते दुःख दूर केल्याशिवाय राहत नाही. एक अशी सगळीच मंडळी गावातले आपले भोंडकर महाराज सगळीच मंडळी सगळ्यांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. प्रभू रामचंद्रांचं असणारं हे अयोध्या नगरच आहे, हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही रामवाडी आहे, हे अयोध्या नगर आहे. मला असं वाटतं हे जाधववाडी नाव बदलून आता सध्या सरकारने प्रमाण काढले ना गावांची नावं बदलायची म्हणून, अशी आडनावावरून असणारी जातीवरून असणारी सगळी नावं बदलायची म्हणून मला असं वाटतंय या जाधववाडीने नाव बदलावं, त्यात आलेल्या संधीचा सरकार बदलून देते तर फायदा घ्यावा आणि त्याच्यामध्ये अयोध्यावर राम या जाधववाडीचं नाव ठेवावं, जेणेकरून ही रामाची अयोध्या म्हणून घोषित होईल. विठ्ठला विठ्ठला. सर्वच आदरणीय मंडळी, उत्तम प्रकारचा हरिपाठ वेळेत अगदी झाला. येरळवरून आलेली सगळी हरिपाठाची मंडळी सुंदर त्यांनी हरिपाठाचं या ठिकाणी सेवा दिली. सगळीच मंडळी, आता मी सगळ्यांचा नामोल्लेख काही करत नाही, सगळ्यांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. आता हे युट्यूबचं लाईव्ह कीर्तन आहे, लाईव्ह म्हणजे ते दिसणार आहे त्या 8-10 दिवसाने. आपल्या पुगावचा कार्यक्रम सुद्धा दिसणार आहे. बऱ्याच जणांचा मला फोन येतो सारखा, महाराज किती दिवस आहे, अजून किती दिवस, कधी दिसणार आहे. ते अजून काम चालू आहे, कारण जवळजवळ 28 काहीतरी किती जीबीचा 250 काहीतरी 250 जीबीचा एकूण डाटा तयार झालेला आहे. आणि एक मेमरी कार्ड आपला पेनड्राईव्ह असतो 16 जीबी 32 जीबी, हा 250चा झाला. एवढा डाटा युट्यूबवर टाकायचं काम चालू आहे, अजून 8-10 दिवस जातील. आणि सगळ्यांना गुरुवारी वाडीकर महाराज ऑफिशियल या चॅनलवरती ते सगळं पाहायला मिळेल. त्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, घंटेचं बटन दाबायचं आहे. आणि आता तुम्ही मला सगळं काय सांगताय, तर जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढा आपलं चॅनल कुठेतरी प्रकाशात येईल. आणि जेवढा प्रकाशमान होईल, आपले सगळे गुरुबंधू आपले युवराज महाराज दुष्टे असतील, आमचे अक्षय महाराज दुष्टे, त्यांचे आपले राज महाराज, त्यांनी एक पणच केलेला आहे. कुठेतरी आतापर्यंत हे सगळं आता डिजिटल युग आहे सध्या आणि सगळ्यांना पाहायला मिळावं. आता पालघरून सारखे फोन येतात, महाराज तुम्ही कीर्तन करता, पण ते कुठेतरी आम्हाला सुद्धा ऐकायला मिळतं. इकडे काही कीर्तन होत नाही, पण ते असं कुठेतरी युट्यूबला वगैरे टाका म्हणजे आम्हाला ते ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल. तर ते काम सध्या ही मंडळी करतायत. अशी थोर मंडळी संप्रदायात निर्माण होत आहेत. हे एक संप्रदायाचं सौभाग्य आहे. आणि म्हणून झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी या समस्त जाधव परिवाराला सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य लाभो. त्यांची सर्व जी काही तरुण पिढी आहे, येणारी पुढची संतती आहे, ही संस्कारित निर्माण व्हावी, उत्तम प्रकारे शिक्षण घेणारी तयार व्हावी आणि उत्तम प्रकारे संप्रदाय संस्कार निर्माण करणारी असावी, अशा आपण प्रार्थना करूया. सर्वांना सुख शांती समाधान आणि आरोग्य ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना करून झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी एक वेळ संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर